श्री साईबाबा मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. सादर करीत आहोत वाल्याचा वाल्मिकी. रामायण एक जिवंत महाकाव्य. कोणी केली इतकी सुंदर रचना? महर्षी वाल्मिकीने रचले अद्वितीय महाकाव्य रामायण. प्रयत्न वाळूचे गण रगडिता तीनही गळे. खरोखरच प्रयत्नांची पराकाष्ठा करून दृढ निश्चयाने माणूस काहीही करू शकतो हे सत्य मान्य करावेच लागेल. एक होता वाल्या कोळी. भयानक क्रूर वाल्या गरिबात जन्मात राहत होता. जन्मातील वाटेने येणाऱ्याला उठायचं आणि विरोध केला की ठार मारायचं त्याला. हा होता नित्य दिनक्रम वाल्याचा. एक दिवस दगडखोर वाल्या कोणी उभा होता वाटेवर आणि त्या वाटेने आले साक्षात देवऋषी नारद. नारायण नारायण नारायण. तुझ्याकडे काय असायला नसेल ते काय लवकर, नाहीतर तू मेलास म्हणून समज. नारायण नारायण. अरे बाबा, माझ्या जवळ आहेत या चिकऱ्या आणि हा तंबोरा. दुसरं काहीही नाही. नारायण नारायण. ए गोसावड्या, मला येणा समजू नकोस. चाल, काढ तुझ्या जवळ काय असेल नसेल ते काढ, नाहीतर तुझा मुर्दा पडलाच म्हणून समज. हे सर्व तू कशासाठी करतोस बाबा? अरे त्यामुळे तुला खूप पाप लागेल. विचार कर नारायण, विचार कर. तेव्हा गोसावड्या, हे तुझं पाप आणि पुण्य मला काय समजत नाही. मला फक्त एकच समजतं, माझं पोट कसं भरायचं आणि माझ्या बायका पोरांची पोट कशी भरायची. नारायण नारायण. तर मग ठीक आहे, तुझी बायको आणि मुलं तुझ्या पापाचा वाटा घ्यायला तयार आहेत का? नारायण नारायण. तेव्हा गोसावड्या, हे मला काय माहित नाही. मग असं कर, त्यांना जाऊन विचार की मी जे पाप करतो ते तुमची पोटं भरण्यासाठी, तुमच्यासाठी मी वाटमारी करतो, खून करतो, त्यामुळे मला पाप लागतं. तुम्ही माझ्या पापात वाटेकरी व्हाल का? जा जा, विचार त्यांना आणि मग मार मला. नारायण नारायण. हे गोसावड्या, तुला मला याला समजलं का? मी विचारायला गेलो मग तू इथून पळशील. नारायण. हे बघ, मी माझ्या बायका पोराशी विचारून येतो, पण तू इथून हलायचं नाही. जर का हल्लास तर मेलास म्हणून समज. ठीक आहे, तू परत येईपर्यंत मी इथेच थांबतो. नारायण नारायण. तेव्हा गोसावड्या, या डोंगराच्या पल्याला माझं घर आहे. हा गेलो आणि हा आलो बघ, पण हलायचं नाही इथून, समजलं की नाही? आणि निघाला वाल्यापुळे आपल्या घरी विचारण्यासाठी आपल्या बायका मुलांना वाहन का माझ्या पापात वाटेकरी. हे कारभारी, हे कारभारी, तू माझी बायको नव्हत आणि मी माझी पोर आहेत ना. अगं तुमचं पोर भरायला पाहिजे म्हणून मी वाटमारी करतो, लोकांना वाटे अडवून क्षण ठार मारतो. मी कारभारी, मला आज एक गोसावी भेटला. तो म्हणला की तू असं करतो म्हणजे तुला फार पाप लागतं. जाऊन विचार तुझ्या बायको आणि पोरासनी, तुझ्या पापात वाटेकरी होत्या का म्हणून. हे कारभारी, या पोरांनी तुम्ही व्हाल ना माझ्या पापात वाटेकरी. अरे मी हे समजून तुमच्यासाठी करतोय, व्हाल ना माझ्या पापात वाटेकरी. हे बघा, आम्ही नाही सांगितलं तुम्हाला आमची पाटा भरा या वाटमारी करा म्हणून. आम्ही तुम्हाला खून करायला बी नाही सांगितलं. मग आम्ही कसं म्हणा तुमच्या पापात वाटेकरी. मला पोरांनी तुम्ही तरी व्हाल का माझ्या पापात वाटेकरी. आम्ही नाही होणार तुमच्या पापात वाटेकरी. मी नाही होणार. बरोबर बोलत होता. आणि
आणि वाल्यापोळी निघाला परत जंगलात भेटायला देवी ऋषी नारदांना. महाराज तुम्ही म्हणलं ते समजा खरं निघालं महाराज. माझ्या पापात कुणीच वाटेकरून व्हायला तयार नाही. आता मी काय करू महाराज? आवाले कोणी तुमच्या पुढे शरण आला महाराज. मला तुम्हीच रस्ता दावा महाराज, तुम्हीच रस्ता दावा. नारायण नारायण. वाल्या, आतापर्यंत तू खूप पाप केलीस, अनेक जीवांची हत्या सुद्धा केलीस तू. हे बघ, तू प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र नामाचा जप कर. म्हण वाल्या, म्हण राम राम. राम 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 राम. नारायण नारायण. अरे बघ वाल्या, बघ, अरे तुझ्या पापाच्या प्रभावानं हे पवित्र नाम सुद्धा तू उलट उच्चारतोस. नारायण नारायण. म्हणून वाल्या, मरा 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 मराम. मरा 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 आणि संसार राम नामाचा पवित्र जप. मरा 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 वाटणारी करणारा वाल्या कोणी राम दंग झाला, विसरला सर्व काही आणि येऊन झाला प्रभू श्रीरामाच्या चरणी. दिवस केले, रात्री केल्या, कालचंद्राच्या गतीनं एक तप पूर्ण केलं. 12 वर्षांची वाल्या कोणाची तपश्चर्या एक प्रतिभा संपन्न महामुनी महर्षी वाल्मिकी. आपण प्रार्थना करूया विनम्र भावे श्री गणेशाची. तू सुख करता, तू दुःख हरता, तुमचं आमचं रक्षण करता. बुद्धिमत्तेने संचाराने मानवाची उजळावी भविष्य गाथा. मानवाची उजळावी भविष्य गाथा.